सगळ्यांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. भय्यू जोशी का भैया जोशी कोण? कुणालाच माहित नाही. महाराष्ट्रातल्या 99.99% लोकांना ह्यो माणूस माहित नाही. तर मी विकिपीडियावर सर्च मारलं, मोजून 5 ओळी आहेत ह्याच्यावर, आणि त्यात ह्याचं काय बी कर्तृत्व नाही. अचानक त्याचं वक्तव्य कसं फिरायला लागलं? गंमत आहे ह्याच्या मागे. मला पहिल्यांदा सांगा, त्या भैया जोशीचं महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक क्षेत्रात काय योगदान आहे? शून्य. त्याच्या शब्दाला महाराष्ट्रात काय किंमत आहे? शून्य. त्याला विदर्भात कोण ओळखतं का? नाही. पश्चिम महाराष्ट्रात है, कोकणात छे, मराठवाड्यात हल्ल. बरं मुंबई, मला अशी एक घटना सांगा जी ह्या भय्यू जोशी माणसानं मुंबईच्या भल्यासाठी केली. घंटा. म्हणजे मला असं म्हणायचंय, एखाद्या छोट्या देवळातली छोटी घंटा सुद्धा त्यानं बसवलेली नाही. बरं ह्यो माणूस मराठी आहे का? नाही, इंदोरचा आहे. तर अशा क्षुल्लक माणसानं एखाद्या कुठल्या तरी कार्यक्रमात केलेलं एखादं वक्तव्य बरोबर तेवढंच काढून मीडिया व्हायरल का करतं? त्याच्या मागे कारण आहे. अशा बातम्या मंत्र्यांच्या कार्यालयातून येतात. बिकाऊ मीडियामध्ये त्यांनी नेमलेले काही चेले सपाटे असतात, त्यांना त्या बातम्या दिल्या जातात आणि त्यांना सांगितलं जातं की हे व्हायरल करा, जनतेला ह्याच्यावरच बोंबलत बसू द्या. त्यांच्या पुढचे प्रश्न गेले उडत. काय झालंय, आता मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन आलंय. भवताली लय अराजक पसरले भावांनो. जनता धुमसती, तुम्हाला पण माहिती, तुम्ही आम्ही अस्वस्थ आहे. सत्ताधाऱ्यांवर जनतेचा प्रचंड राग आहे. त्यात विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाविषयी लोकांच्या मनात संशय आहे. मार्कडवाडीन तर आंदोलन केलं. रोज रस्त्यात खून पडतायत. खून करणारा गुन्हेगार अभिमानानं सांगतो, माझा बाप सरकारी बंगल्यात बसलाय. बर, खुन्यांचं नातं थेट मंत्र्यांबरोबर निघतं. कोरटकर, सोलापूरकर सारखे विषारी साप आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल, छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल, राजमाता जिजाऊ महासाहेबांबद्दल अत्यंत अश्लील, अत्यंत अश्लाघ्य, अत्यंत घृणास्पद वक्तव्य करतात आणि त्यांना सरकारी संरक्षण दिलं जातं. जनतेच्या मनात प्रचंड राग आहे. या आणि अशा सगळ्या गोष्टींवरून तुमचं लक्ष डायव्हर्ट व्हावं मुंबईकरांनो. येत्या महानगरपालिका इलेक्शनमध्ये तुमच्या डोक्यात फक्त एवढंच असावं, मराठी माणूस, गुजराती माणूस, युपीचा माणूस, आणि मूळ प्रश्नांकडून तुमचं लक्ष बाजूला हटावं आणि सत्तेचा मलिदा त्यांना चाखायला मिळावा. यासाठी हे सगळे प्रयत्न चाललेत. त्यामुळं अशा कुठल्या सटरफटर व्यक्तीने एखादं वक्तव्य केलं तर तिकडे दुर्लक्ष करणे, त्याच्यावर एकही शब्द न बोलणे, उगाच भैया जोशी नावाच्या नवीन बंडलबाज माणसाला जन्म देऊ नका. त्याला तिकडेच इंदूरमध्ये राहू द्यात. आपले प्रश्न आपण सोडवूयात. जय शिवराय, जय भीम, जय संविधान.